नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच गजानन चरणी प्रार्थना. आणि काल आम्ही शेतामध्ये छान छोटीशी पार्टी केली, एन्जॉय केलं सगळ्यांनी. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो संध्याकाळी 8:30 वाजता. तर त्यानंतर घरी आल्यानंतर आराम केला. काही दाखवता आलं नाही तुम्हाला रात्री, पण हा दिवस आहे दुसऱ्या दिवशीचा. तर शेतामधून आम्ही निंब, मोहरीची भाजी, कुंदराची भाजी, हरभऱ्याची भाजी, सांबार, लसणची पात, तुरीच्या शेंगा, पेरू, टमाटर ह्या सगळ्या वस्तू घेऊन आलो होतो. तर लसणच्या पातपासून छान पराठे होतात. आणि आहे तुरीच्या शेंगा आणि यात पेरू पण आहे. तर एवढं सारं सामान आणलं होतं शेतामधून. आता लसणच्या पातीचे पराठे, किंवा आम्ही आयते म्हणतो त्याला, लसणाचे. तर त्याची रेसिपी मी लवकरच टाकणार. परंतु आज होता मग देवांशचा वाढदिवस. संध्याकाळी जे तो सकाळी शाळेमध्ये गेला होता आणि संध्याकाळी त्याचा वाढदिवस करायचा होता. तर घरच्या घरीच केला आम्ही वाढदिवस. असा खूप मोठा नाही केला, परंतु त्याच्या सगळ्या मित्रांना बोलवलं होतं. तर हे त्याचे सगळे मित्र आहे आणि छोटे छोटे बालबच्चे. देवांशच्या वाढदिवसाला खूप काही सजावट केली नव्हती, अशी थोडीशी साधी केली होती दीपकने आणि भूषणने. फक्त मी त्याच्या मित्राची वाट पाहून राहिलो होतो, कारण अर्धे आले होते आणि थोडे यायचे होते. त्यामुळे मग आल्यानंतर अक्षवान केलं वैष्णवीने, राणीने, हिमा, मी, सासूबाई आणि देवांशची मैत्रीण पूजा. ती मोठी आहे वयाने, परंतु ती तशी बालपणीची मैत्रीण आहे. तो जेव्हा लहान होता तेव्हा तिनेच त्याला सांभाळला आहे. तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी अक्षवान केलं. आणि मुलांना नाश्त्यासाठी मंचुरियन आणले होते, स्वयंपाक बनवला होता जेवणासाठी. तर मुलांना मंचुरियनच द्यायचे होते. तर अक्षवान झाल्यानंतर सर्वांनी पहिलं अक्षवान करून घेतलं 5 जणींनी. आणि त्यानंतर मग आता केक कापायचा होता. हा छोटा भाऊ मी काय पूजाचा मुलगा, तो म्हणे मला पण ओवाळ आणि टिका लाव म्हणे. तर त्याचं पण अक्षवान केलं, त्याला पण टिकला लावला आणि दोघांना पण छान ओवाळून घेतलं. आणि आता राहिला तर फक्त केक कापायचा. तर सर्वांचं अक्षवान झाल्यानंतर मग केक कापून घेतला आणि मुलांना नाश्त्यासाठी मंचुरियन दिले. आणि मग आम्ही सर्वांनी जेवण केले. तर जेवण झाल्यानंतर मग मला घरी पण जायचं होतं. सगळं आवरून टाकलं तिथलं, सगळे दोघींनी पण मिळून आम्ही. आणि त्यानंतर मग मी घरी गेली, कारण दुसऱ्या दिवशी होता मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता. तर हे व्हिडिओ तुम्हाला जुनेच येऊन राहिले, कारण माझे व्हिडिओ काही दिवस अपलोडच नव्हते होत, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे. तर म्हणून मग आता दुसऱ्या दिवशी गुरुवारची पण पूजा असल्यामुळे मला ती पण तयारी करायची होती. कारण पूजा म्हटलं की सगळं छान स्वच्छ करावं लागते. तर घर आवरून ठेवायचं होतं, कारण मला मग दुकानात पण जायचं असते. म्हणून मग 12 वाजेवरी पूजा झालीच पाहिजे. यासाठी मी घरी गेली, सगळं कामं केले, चांगलं आवरून ठेवलं पूर्ण. कारण आता काही मला स्वयंपाक बनवायचीच नव्हता, कारण मी हिमाच्या इथूनच जेवण करून आले होते. त्यामुळे मग रात्रीच सगळे कामं करून घेतले. म्हणजे सकाळी उठलं की झाडझूड फरशा केला की आपली
डब्बा यांना बनवून दिला की पूजा मांडायला सुरुवात करणार. तर अशा प्रकारे मग मी घरी आले. त्यानंतर मग मला देवीचा ड्रेस पण शिवायचा होता आणि आता वाजले होते 10:30 वाजले होते. तर देवीच्या ड्रेससाठी मी कपडे घेऊन आले. छोटे छोटे अर्धा मीटर असे लांब पन्न्याचे कपडे आणले. जर आपण अर्धा मीटर कापड आणला ना तर त्यामध्ये असं मग कापून त्याचा ड्रेस बनवावा लागते. मग मी लांबच असे तुकडे छोटे छोटे घेऊन आले, पाव मीटर. आणि प्लेटा छान पडावं म्हणून मग त्यासाठी बक्रमचा कापड आणला. तो असा कडक असतो, त्यामुळे प्लेटा खूप छान पडतात. आणि कॅनव्हास पेपर जर लावला तर तो नरम असतो, त्याने प्लेटा खूप छान अशा पडत नाही. तर त्यानंतर मग मी ड्रेस शिवायला घेतला. आणि मला कपडे पण शिवता येतात, ब्लाऊज वगैरे शिवता येते. तर माझे ब्लाऊज मी शिवते आणि जर वेळ मिळाला नाही तर मग दुसऱ्याकडे शिवायला देते. तर अशा प्रकारे छान देवीचा ड्रेस पण शिवून घेतला. बक्रम कापड लावल्यामुळे छान प्लेटा पडल्या आणि ड्रेस पण छान झाला. आणि त्याला लावायसाठी मी लेस आणली होती 40 रुपये मीटरप्रमाणे. अर्धा मीटर लेस आणली होती, ती पण छान लावून घेतली. आणि गडव्याला लावून पण बघितला तो ड्रेस, तर खूप छान दिसत होता. आणि देवीला जेव्हा लावेल तेव्हा तर खूपच छान दिसेल हा ड्रेस. आणि शिवून पण छान झाला होता. तर अशा प्रकारे ड्रेस छान शिवला. लेस पण खूप सुंदर मिळाली मला लावायसाठी. अशा प्रकारे देवीचा छान ड्रेस तयार झाला. आणि ड्रेस शिवेपर्यंत वाजले होते मला बरोबर 11:30. आणि उद्या तर मला पुन्हा लवकर उठायचं होतं. लवकर उठण्यासाठी पहिले लवकर झोपावं लागते त्यासाठी, परंतु आम्हाला तर रोजच 12 वाजते. तर आता 11:30 झालेच होते. तर आता मी शिवण्याचं सगळं सामान ठेवून दिलं. आणि आता हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा, म्हणजे गुरुवारचा. आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि सकाळी यांना डबा बनवून दिला. त्यानंतर मी माझी कामं आवरले पूर्ण. झाडझूड, फरच्या, कपडे धुतले आणि त्यानंतर मग आंघोळ केली आणि त्यानंतर मग पूजा मांडली. तर अशा प्रकारे माझी आजची पूजा झाली आहे देवीची, महालक्ष्मीची, देवांची. सर्व छान फुलं आणले, शेवंतीचे वगैरे. घरी जास्वंदाचे आहे फुलं, पण हे फूल मोठं असल्यामुळे एक फुल वाहिलं की सगळे देव झाकून जातात, म्हणून मग मी शेवंतीची फुलं आणले. छान वेणी केली देवीला. आणि अशा प्रकारे देवीचं रूप खूप सुंदर दिसत होतं. आणि अशी झाली माझी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारची पूजा. पूजा केल्यानंतर आरती केली, प्रसादामध्ये पेढा ठेवला. आता नैवेद्यामध्ये मी साबुदाण्याचं उसळ बनवणार आहे, तर ते ठेवेल. आणि त्यानंतर मग संध्याकाळी गोडाचा काहीतरी पदार्थ बनवेल आणि ते ठेवेल. तर अशा प्रकारे माझी आजची पूजा झाली आहे. आणि देवीला ड्रेस पण छान झाला आहे. तर ड्रेस कसा झाला ते पण सांगा आणि पूजा कशी झाली ते पण सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.